आपण शिकतो आहोत SSC बोर्डाचा 10वीचा पॉलिटिकल सायन्सचा 4था धडा सोशल अँड पॉलिटिकल मुवमेंट्स, मराठीमध्ये त्याला म्हटलेलं आहे सामाजिक आणि राजकीय चळवळी. त्याची एक्सरसाइज आपण बघतो आहोत. त्यातला क्वेश्चन नंबर 4 स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स, गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. आणि त्यातला चुकी बरोबर हे कारण स्पष्ट करा. त्याच्यामध्ये जो तिसरा क्वेश्चन आहे कन्झ्युमर मुवमेंट केम इनटू एक्झिस्टन्स, मराठीमध्ये त्याला म्हटलेलं आहे ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. इथं एक अत्यंत महत्वाची टिप आहे. अत्यंत हुशार मुलं, अत्यंत गुणी मुलं आणि मुली ही चूक करतात. आणि ही चूक ते का करतात माहित नाही. ही चूक काय करतात की स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स, जर ते फॉल्स असेल तर आता याची मार्किंग सिस्टीम कशी आहे बघा. ट्रू ऑर फॉल्स आहे ना, हे चूक की बरोबर सांगायचा अर्धा मार्क आहे. ओके, आणि त्याचं एक्सप्लेनेशन करण्याचे 1.5 मार्क आहेत त्याच्या पुढचे, बरोबर. मग मुलं काय चूक करतात, म्हणजे अत्यंत गुणी मुलं ही चूक करताना मी बघितलंय की समजा हे स्टेटमेंट जर रॉंग आहे, इनकरेक्ट आहे, तर ते लिहितात दिस स्टेटमेंट इज रॉंग आणि त्याच्यावर ते एक्सप्लेनेशन देतात. पण जर एखादं स्टेटमेंट बरोबर असेल, जर ते स्टेटमेंट बरोबर असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला कारण स्पष्ट करायचंय, त्याचं जस्टिफिकेशन द्यायचंय, ते स्टेटमेंट जस्टिफाय करायचं की ते बरोबर आहे तर ते का बरोबर आहे. आणि हे करतच नाही. मुलं काय करतात की दिस स्टेटमेंट इज करेक्ट किंवा दिस स्टेटमेंट इज ट्रू म्हणतात आणि सोडून देतात तो प्रश्न. अरे का 1.5 मार्क घालवता हातातला, हक्काचा 1.5 मार्क आहे ना. त्यांनी असं म्हटलेलं आहे का की जे चूक आहे तेवढंच बरोबर करा, असं त्यांनी म्हटलंय का? नाही. चूक असेल तरी सांगा, तरी त्याचं जस्टिफिकेशन द्यायचंय, आणि बरोबर असेल तरी सुद्धा त्याचं जस्टिफिकेशन द्यायचं आहे. प्लीज ही चूक करू नका, 1.5 मार्क पाण्यात घालू नका. ठीक आहे, चला बघा. याचा आन्सर त्याच्याच मागच्या पेजवर आहे, कन्झ्युमर मुवमेंट्स. सुरू करूया. नेहमीप्रमाणे 2 पुस्तकं हातामध्ये आहेत, मराठी आणि इंग्लिश. तुमच्या हातामध्ये पुस्तक असणं गरजेचं आहे, पेन पेन्सिल असणं गरजेचं आहे. बघा चला, अजून एक महत्वाची गोष्ट, जिथं शक्य आहे तिथं बाळांनो, जिथं शक्य आहे तिथं पुस्तक वापरा. जिथं तुमचं, जर तुम्ही जिथं कुठं तुम्ही आडाल तिथं गाईड वापरा, मी नाही म्हणत नाही, पण जिथं तुम्ही आडाल तिथंच गाईड वापरा. गाईड वापरणं म्हणजे आपलं डोकं चालत नाही त्याच्यानंतर तुम्ही गाईड वापरा, त्याचं नावच आहे गाईड. काय पण तुमचं डोकं चालतंय तरी पण डायरेक्ट धडा शिकवून झाला किंवा एक्सरसाइज लिहायचंय, डायरेक्ट गाईड उघडून बसलोय, हा मूर्खपणा आहे, हा गाढवपणा आहे. असं नका करू, मेहनत करा. बघा चला, कन्झ्युमर मुवमेंट्स इमर्ज्ड इन इंडिया आफ्टर द कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट केम इनटू एक्झिस्टन्स इन 1986. 1986 साली कोणता कायदा? ग्राहक संरक्षण कायदा, इंग्लिशमध्ये त्याला म्हटलंय कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 1986. तो जेव्हा आला त्याच्यानंतर ती चळवळ खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. या चळवळीचं उद्दिष्ट व्यापक आहे. कन्झ्युमर दिस मुवमेंट हॅज अ ब्रॉड ऑब्जेक्टिव्ह, खूप मोठं आहे. कसं तुम्हाला सांगतो, पुढे बघा चला. द मुवमेंट बिलीव्स दॅट, विश्वास आहे, इच मेंबर ऑफ द सोसायटी इज अ कन्झ्युमर. म्हणजे काय म्हटलंय बघा बरं का, समाजातला प्रत्येक घटक हा ग्राहक आहे. आणि दिस इज ॲब्सोल्युटली करेक्ट. प्रत्येक माणूस या समाजातला एक ग्राहक, एक कन्झ्युमर आहे. आणि तुम्हाला ह्याच्या पुढचं सांगू का, माणूस जन्माला यायच्या आधीपासून, मूल जन्माला यायच्या आधीपासून ते एक कस्टमर आहे, आणि माणूस मेल्यानंतर सुद्धा कस्टमर आहे. मूल जन्माला यायच्या आधी सुद्धा त्याला, त्याच्या आईला, बाळ पोटामध्ये असताना आईला गोळ्या खाव्या लागतात. मग ते प्रॉडक्ट विकलं गेलं ना, गोळ्या विकल्या गेल्या, किंवा सोनोग्राफी करावी लागती. म्हणजे मूल जन्माला यायच्या आधीपासनं तो कन्झ्युमर झाला, आणि मेल्यानंतर त्याचं जे जाळायला लाकडं लागतात, त्याचे शेवटचे कपडे असतात, त्याचे कफन असतं, ती जी ॲम्ब्युलन्स असते शेवटची, त्याच्यासाठी पैसे द्यावे लागतात ना. म्हणजे माणूस मेल्यानंतर सुद्धा कस्टमर आहे, जन्मायच्या आधी सुद्धा कस्टमर आहे. काय आयरनी आहे बघा. म्हणून हा कायदा खूप महत्वाचा आहे. बघा चला, ड्यू टू द चेंजिंग नेचर ऑफ सोशल अँड इकॉनॉमिक सिस्टम कन्झ्युमर्स फेस डिफरंट प्रॉब्लेम्स. आता बघा, सोशल आणि इकॉनॉमिक सिस्टीम बदलत चाललेली आहे. सामाजिक, कुठे गेलं, सामाजिक अर्थव्यवस्थेतील बदलांमुळे आणि समाज व्यवस्थेतील बदलांमुळे
म्हणजे आता बघा, आता सोशली काय बदललंय बघा बरं का. पूर्वीच्या काळी फक्त पुरुष, म्हणजे पूर्वीच्या काळी म्हणजे आमच्या आई वडिलांच्या जमान्यामध्ये 5-50 वर्षापूर्वी, 25-30 5-50 वर्षापूर्वी धरा एक ढोबळ मानानं, त्या काळामध्ये फक्त पुरुष जॉब करायचे, महिला घरी असायच्या मोस्टली, सरसकट सगळ्या नाही. पण आता काय झालं, आता नवरा बायको दोघं वर्किंग असतात. हे समाजाचं स्वरूप बदलत चाललेलं आहे. किंवा आता पहिले जॉईंट फॅमिली असायच्या, आता न्यूक्लिअर फॅमिली असतात. पहिले 10-10 15-15 लोक एकत्र राहायचे, आता 2-3-4 लोक फॅमिलीमध्ये फक्त असतात. बघा बरं का. मग त्याच्यामुळं काय होतं, त्याच्यामुळं हॉटेलिंग वाढलं. बरोबर आहे का. नवरा बायको दोघं पण कमवतात, पैसे कमवतात, म्हणून बाहेर हॉटेलला जेवायला जायचं प्रमाण वाढलं, आउटिंगचं प्रमाण वाढलं, पैसा लोकांकडे यायला लागला. त्यामुळं काय झालं, लोक फिरायला जास्त जायला लागली, लोकांकडे पैसा यायला लागला, महागड्या गाड्या घ्यायला लागले, महागडे गॅजेट्स घ्यायला लागले. हे हे झाले सोशल बदल, सोशल रिफॉर्म्स. किंवा ऑनलाईन फूड ऑर्डर वगैरे करतात, ऑनलाईन वस्तू ऑर्डर करतात, हे सोशल बदल. इकॉनॉमिक चेंजेस काय झाले, ग्लोबलायझेशन जेव्हा झालं 1991 मध्ये, जागतिकीकरण जेव्हा झालं, त्याच्यानंतर लोकांच्या खिशामध्ये पैसा वाढला, लोकांचे इन्कम वाढले, आणि इन्कम वाढल्यानंतर मग त्यांची लाईफस्टाईल सुद्धा अजून पहिल्यापेक्षा सुधारली, राईट. तर हे त्याच्यामध्ये बदल झाले, आणि याच्यामुळं त्याचे जे परिणाम आहेत ते समोर येतात. फॉर एक्झाम्पल ऑनलाईन फ्रॉड होतात, किंवा ऑनलाईन डिलिव्हरीमध्ये काही प्रॉब्लेम्स येतात. असे खूप सारे, जिथं एखादी गोष्ट येते तिथं ते प्रॉब्लेम सुद्धा त्याच्या मागे येतात. बघा चला, ॲडल्ट्रेशन. ॲडल्ट्रेशन म्हणजे भेसळ करायची. आता ही भेसळ काय काय असते, भेसळ म्हणजे मिक्स करायचा कमी दर्जाचं. फॉर एक्झाम्पल दुधामध्ये पाणी मिक्स करणं, ही भेसळ आहे का नाही. आता तुम्ही मला सांगा, 10 लिटर दुधामध्ये 2 लिटर पाणी मिक्स केलं, कुणाला काय कळणार आहे. 10 लिटर दूध आहे, आता दूध कसं आहे, समजा 75 रुपये लिटर दूध आहे उदाहरणार्थ, मग त्याचे 750 रुपये झाले 10 लिटरचे. त्याच्यामध्ये 2 लिटर पाणी टाकलं त्यांनी डायरेक्ट, बरोबर आहे का. म्हणजे त्यांनी 75 आणि 75 150 रुपये फुकट कमवले ना, भ्रष्टाचार केला, भेसळ केली त्यांनी. आणि दुधाची पण क्वालिटी त्यानं कमी झाली. अशी भेसळ होती, सर्रास होती. किंवा मध असतो का नाही, मध, त्या मधामध्ये साखरेचा पाक टाकतात, मग ही भेसळच आहे ना. किंवा तुम्हाला माहिती का, आता शुद्ध तूप, असं म्हणतात की शुद्ध तूप आहे, शुद्ध तुपाच्या नावाखाली जर समजा तुम्ही विचार करा, आता 1 किलो शुद्ध तूप म्हणून विकले, पण त्याच्यामध्ये समजा 750 ग्रॅम शुद्ध तूप आहे, आणि त्याच्यामध्ये 250 ग्रॅम डालडा टाकलं, वनस्पती तूप टाकलं, काय कळणार आहे कुणाला, बरोबर आहे का. ही भेसळ आहे. आणि ह्याच्यामुळे काय होते, क्वालिटी खराब होतीये. पुढे बघा बरं का, ॲडल्ट्रेशन झालं. इन्क्रीज्ड कॉस्ट ऑफ आयटम्स, म्हणजे महागाई वाढत चालली आहे आणि वस्तूंच्या किमती वाढत चालल्यात. कशा, तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. आम्ही जेव्हा लहान होतो, साधारण एक 25-30 वर्षापूर्वीची तुम्हाला गोष्ट सांगतो. मला अजून आठवतं की मी बघितलं, माझ्या घरी काय होतं, माझ्या घरी मी दूधवाला होतो, म्हणजे रोज जायचं दुकानामध्ये जायचं, रोज दूध घेऊन यायचं. मला आठवतं 20 रुपये लिटरनी मी दूध आणलेलं आहे माझ्या घरी, 20 रुपये लिटर. आजचा भाव आहे 78 रुपीज. मी चितळे किंवा गोकुळचं दूध आम्ही घेतो 78 रुपये. आज मी बोलतोय ऑगस्ट 2026 आहे, 78 रुपीज लिटरला दूध झालेलं आहे. 20 रुपये किती आणि 78, 80 रुपये धरा, 4 पट किंमत वाढलेली आहे 25 वर्षामध्ये. किंवा तुम्हाला माहिती का, मला आठवतं मी जेव्हा गाडी चालवायला शिकलो माझ्या लहानपणी, ती अशी स्कूटी होती बघा, कुठली होती, सनी नावाची एक गाडी होती, स्कूटी नावाची एक गाडी होती जुन्या काळामध्ये. तर तेव्हा मला आठवतं मी 30 रुपयांनी मी पेट्रोल भरलेले गाडीमध्ये, मी भरले 30 रुपये लिटर, हा तेव्हा पेट्रोलचा रेट होता. आज पेट्रोलचा रेट आहे 115 रुपये लिटर. म्हणजे किती पट किंमती वाढल्या सेम प्रॉडक्टच्या. बघा, महागाई वाढली, सगळंच वाढलं. हे त्याच्यामध्ये आहे. फ्रॉड्स इन वेट, म्हणजे वजन काटा मारतात, हे तुम्ही कधी ऐकले का. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय असतं माहिती का, तुम्ही कधी आईसोबत गहू चाळायला बसा किंवा तांदूळ चाळायला बसा, ज्वारी डाळी चाळायला बसा, त्याच्यामध्ये दगडाचे खडे सापडतात आपल्याला. ते काय केलंय, वेट वाढायसाठी दगड मिक्स केले त्याच्यामध्ये. किंवा बऱ्याच ठिकाणी असं असतं बघा की जुन्या काळामध्ये तर ते जे तराजू होतं का नाही, तराजू वजन काटा, त्याच्यामध्ये तर हमखास हे केलं जायचं, म्हणजे फसवलं जायचं ग्राहकांना. किंवा आजकाल हे जे इलेक्ट्रॉनिक वजन काटे असतात ना, त्याच्यामध्ये सुद्धा सर्रास फसवलं जातं बरं का.
ते काय ते शेवटी सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये काहीतरी बदल केला जातो. मग 1 किलोचं माप 800 ग्रॅमवर आणायचं. अशा व्हिडिओ पण खूप सारे व्हिडिओ युट्यूबला सुद्धा आपल्याला बघायला मिळतील. हे त्याच्यामध्ये आहे. फ्रॉड इन वेट किंवा बघा बरं का, अँड मेजर्स आर सम ऑफ दी प्रॉब्लेम्स. दी कंझ्युमर मुवमेंट. कंझ्युमर म्हणजे ग्राहक आणि कस्टमर म्हणजे पण ग्राहक, दोन्हीपैकी कोणताही शब्द वापरा, दोन्ही शब्द वापरले तर अजून उत्तराचं वजन वाढेल. बघा पुढं, द कंझ्युमर मुवमेंट वर्क्स टू प्रोटेक्ट कंझ्युमर्स फ्रॉम सच टाईप ऑफ फ्रॉड्स. ह्या अशा गोष्टींपासून कंझ्युमर मुवमेंट ग्राहकांची म्हणजे फसवणूक होण्यापासून थांबवतं, प्रोटेक्शन करतं, संरक्षण करतं. त्याचा लोगो तिथं बघा, जागो ग्राहक जागो. जागो, तुम्ही जागे व्हा, तुम्हाला फसवलं जातंय, तुम्हाला तुमचे पैसे म्हणजे तुम्हाला फसवलं जातंय आणि तुम्ही जागे व्हा. आणि या मुवमेंटचं सगळ्यात मोठं जे यश आहे ते, या मुवमेंटचं सगळ्यात मोठं यश आहे MRP. MRPचं फुल फॉर्म तुम्हाला माहिती असेल, तुमच्या पुस्तकाच्या मागं, वहीच्या मागं, पेनच्या मागं, प्रत्येक गोष्टीच्या मागं MRP लिहिलेलं असतं. MRP स्टँड्स फॉर मॅक्सिमम रिटेल प्राइस. मॅक्सिमम रिटेल प्राइस म्हणजे काय आहे? समजा मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त, रिटेल म्हणजे किरकोळ विक्री. म्हणजे एक पेन घेतला, एक वही घेतली किंवा एक बॅग घेतली तर आपण ते रिटेलमध्ये घेतो, बरोबर आहे का? MRP म्हणजे मॅक्सिमम रिटेल प्राइस. म्हणजे समजा आता फॉर एक्झाम्पल काय आहे, आता हा पेन आहे, हा पेन साधारण 25 रुपये याची MRP आहे. म्हणजे हा पेन आहे का नाही, दुकानदार मॅक्सिमम 25 रुपयाला विकू शकतो, त्याच्यापेक्षा 1 पैसा जास्त घेऊ शकत नाही. हा 24 रुपयाला पण विकू शकतो, 23 रुपयाला पण विकू शकतो, फुकट देऊ शकतो, पण 25 रुपयाच्या वर 1 रुपयाही तो चार्ज करू शकत नाही. त्यानं जर चार्ज केला, MRP पेक्षा जास्त पैसे जर एखाद्या माणसानं, एखाद्या दुकानदारानं चार्ज केले तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई होती, दंड बसतो त्याला. वर्स्ट केसमध्ये त्याचं लायसन्स सुद्धा जाऊ शकतं. हे कशाचं यश आहे? हे कंझ्युमर मुवमेंटचं यश आहे, ग्राहक चळवळीचं. ग्राहक चळवळीचं MRP हे सगळ्यात मोठं यश आहे. ठीक आहे, चला, छोटाच प्रश्न होता, छोटाच व्हिडिओ झाला. अजून कोणते प्रश्न, बाकीचे पण प्रश्न या प्लेलिस्टमध्ये सापडतील. चॅनल रेफर करा. कुठला प्रश्न अडत असेल कमेंटमध्ये सांगा, 2 दिवसात त्याचा व्हिडिओ बनवूया. या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.